नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. मक्याचे बाजारभाव सध्या हमीभावापेक्षा 500 ते 800 रुपयांना कमी आहेत. यामुळे मका उत्पादक चांगलेच अडचणीत आलेत. अडचणीत आलेल्या मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आपलं सरकार दोन निर्णय घेऊ शकतं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मका उत्पादकांच्या अडचणी तसं पाहिलं तर सरकारच्या धोरणामुळेच वाढलेल्या आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बहुतांश बाजारांमध्ये आपला मक्याचा बाजारभाव हा 2100 रुपयांपर्यंत पोहोचला होता. परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जसं असं स्पष्ट झालं, म्हणजे सरकारनं जाहीर केलं की अमेरिकेतून DDGSच्या आयातीला परवानगी देण्यात येणार आहे, त्यानंतर आपल्या मक्याचे बाजारभाव कमी झालेले आहेत. म्हणजेच काय, मक्याचा बाजारभाव जो मोठ्या प्रमाणात पडला त्यामध्ये सरकारच्या या धोरणाचा मोठ्या प्रमाणात हातभार लागलेला आहे. आजचा जर आपण बाजारभाव पाहिला तर देशातल्या बहुतांश बाजारांमध्ये सध्याचा बाजारभाव हा 1600 ते 1900 रुपयांच्या दरम्यान दिसून येतो. आणि जो चांगल्या गुणवत्तेचा म्हणजे हाय क्वालिटीचा मका आहे त्या मक्याची विक्री 2000 रुपयांना केली जाते. जानेवारी महिन्यात हा मका 2100 ते 2200 रुपयांना विकला जात होता. म्हणजेच DDGS आयातीला परवानगी मिळाल्यानंतर बाजारभाव किमान 200 ते 400 रुपयांना तुटलेले आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये मका उत्पादक सध्या वाऱ्यावर असल्याचं दिसून येत आहे. म्हणजेच मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आपल्या सरकारचं कुठलंही धोरण दिसून येत नाही. मग नेमकं सरकार कोणते दोन निर्णय घेऊ शकतं? तर पहिला निर्णय म्हणजे हमीभावानं खरेदीचा. मग आता तुम्ही म्हणाल सरकारनं तर हमीभावानं खरेदी सुरू केलेली आहे. हो, खरेदी सुरू केलेली आहे, परंतु मुळात खरेदीचं उद्दिष्ट हे खूपच कमी देण्यात आलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे का की सरकारच्या म्हणजे आपल्या राज्य सरकारच्या पहिल्या अंदाजानुसार राज्यामध्ये खरीपातलं मक्याचं उत्पादन जवळपास 42 लाख टनांच्या दरम्यान होईल असा अंदाज देण्यात आला आहे. म्हणजेच 42 लाख टन मक्याचं उत्पादन खरीपातच होणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु दुसरीकडे सरकारनं राज्यामध्ये मका खरेदीचं जे उद्दिष्ट दिलं आहे ते दिलं आहे केवळ 48,500 टनांचं. म्हणजेच एकूण उत्पादनाच्या जवळपास 1 ते 1.25% एवढं खरेदीचं उद्दिष्ट मक्याचं देण्यात आलं आहे. मग हे एवढा कमी उद्दिष्ट असताना देखील राज्यामधली खरेदी या उद्दिष्टापर्यंत अद्याप पोहोचू शकले नाही. त्यामागचं आणखीन वेगळंच गणित आहे. आता 17-18 जिल्ह्यांमध्ये राज्यातल्या मक्याची खरेदी सुरू झाली. शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी देखील केली, परंतु सुरुवातीला निवडणुका आल्या, त्यानंतर अनेक भागांमध्ये खरेदी केंद्रांना गोदाम म्हणजे गोडाऊन उपलब्ध झाले नव्हते, त्यामुळे खरेदी सुरू झाले नाही. आता इकडून तिकडून खरेदी सुरू होते, तोच बाजारामध्ये मक्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आणि खरेदी केंद्रांवर आता शेतकरी मका विक्रीसाठी गर्दी करू लागले. अनेक जिल्ह्यांमध्ये आता खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होतं आहे. म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये मक्याचं उत्पादन जास्त आहे आता मक्याचे भाव कमी झालेत आणि शेतकरी जास्त मका हमीभावाने विकू लागलेत. त्यामुळं अनेक जिल्ह्यांमधून अशी मागणी आली की मका खरेदीचं उद्दिष्ट वाढवून द्यावं. कारण एकदा राज्य पातळीवरती खरेदीचं उद्दिष्ट आलं तर ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटलं जातं आणि त्या जिल्ह्यांमध्ये खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं जातं. आता ज्या जिल्ह्यांमध्ये खरेदी वाढलेली आहे त्या जिल्ह्यांमध्ये आता खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होत आलं आहे आणि अशी मागणी केली जाते की खरेदीचं उद्दिष्ट वाढवून द्यावं. आधीच 42 लाख टनांचा उत्पादनाचा आकडा असताना किंवा अंदाज असताना म्हणजे सरकारचा अंदाज आहे 42 लाख टनांच्या दरम्यान खरीपातलं मक्याचं उत्पादन होऊ शकतं. असं असताना केवळ 48,500 टन एवढं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. आता जे मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून मक्याची खरेदी चालते त्या फेडरेशनने सरकारकडे मागणी केली की किमान आणखीन 1,70,000 टन एवढं मका खरेदीचं उद्दिष्ट देण्यात यावं. परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे मका शिल्लक आहे. शेतकऱ्यांना मका विकायचा आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये मक्याचे बाजारभाव जर समजा आणखी 100-200 रुपयांनी सुधारलं नाही तर खरेदी केंद्रांवरती मक्याची आवक वाढण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं मका खरेदीचं उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात वाढवावं अशी मागणी शेतकरी करतात. आता दुसरी जी शेतकऱ्यांची अडचण आहे आणि जो निर्णय सरकारनं घेणं अपेक्षित आहे ते म्हणजे आपल्या ऑनलाईन सातबारावरती जे मका पिकाची नोंद आहे ती अनेक शेतकऱ्यांची झालेली नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की मागच्या 2-3 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना हमीभावानं मका विकण्याची वेळ आलीच नव्हती. कारण खुल्या बाजारामध्ये मक्याला चांगला भाव मिळत होता, त्यामुळे यंदा देखील चांगला भाव मिळेल असं गणित दिसत होतं. परंतु झालं असं की यंदा उत्पादन वाढलं आणि त्यातच सरकारनं गेल्या 2-3 वर्षांमध्ये मक्याला ज्या इथेनॉलमुळं भाव मिळाला होता, मक्याचे भाव वाढले होते, त्या इथेनॉलसाठी सरकारनं यंदा तांदूळ देऊ केला आहे, तसंच ऊस देखील उपलब्ध झाला आहे आणि इतर धान्य देखील उपलब्ध आहे. त्यामुळं मक्याचा इथेनॉलसाठी जो वापर होता तो कमी झाला आहे. त्यामुळे यंदा मक्याचे भाव कमी झालेले आहेत. आता या शेतकऱ्यांनी सुरुवातीला जेव्हा मक्याची लागवड केली तेव्हा असा अंदाज नव्हता की मक्याचे बाजारभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात पडतील आणि त्यातल्या त्यात सरकार अमेरिकेतून DDGS आयातीला परवानगी देईल आणि मक्याचे बाजारभाव 800 रुपयांपर्यंत कमी होतील. परंतु सध्या बाजारामध्ये घडतंय. त्यावेळी शेतकऱ्यांना अंदाज आला नव्हता की सरकारचं धोरण पुढं कसं राहील. त्यामुळं बहुतांश भागातल्या शेतकऱ्यांनी आपल्या ऑनलाईन सातबारावरती म्हणजे आपण जी ई-पीक पाहणी होती त्या ई-पीक पाहणीच्या माध्यमातून आपल्या सातबारावर मका पिकाची नोंदच केली नाही.
मग आता झालं असं, मका तर घरात पडून आहे, परंतु ऑनलाईन सातबारावर या मका पिकाची नोंद नाही आहे. मग आता सरकारनं या परिस्थितीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्याची मागणी मका उत्पादक करतायत. हा निर्णय घेतल्याशिवाय मका उत्पादकांना दिलासा मिळणार नाही. तलाठ्यांनी जर सातबारा दिले की या शेतकऱ्यांनी मक्याचं पीक घेतलं होतं आणि दिलेल्या सातबारावरती जर समजा तलाठ्यांनी दिलेल्या सातबारावर जर समजा मका पिकाची नोंद असेल तर खरेदी केंद्रांवरती हा मका खरेदी केला जावा असा निर्णय सरकारने घ्यावा असं शेतकरी सांगतायत. म्हणजे ऑनलाईन सातबारावरती तर नोंद झाली नाही, आता त्याला काही करू शकत नाही, म्हणजे शेतकरी आता ते बदलू शकत नाही, त्याची मुदत निघून गेलेली आहे. पण आता जर तलाठ्यांनी असे सातबारे दिले तर ते सातबारे स्वीकारावे आणि त्याच्या आधारावर शेतकऱ्यांच्या मक्याची खरेदी करावी अशी मागणी शेतकरी करू लागलेत. जर सरकारनं हा निर्णय घेतला नाही तर उद्दिष्ट वाढवून देखील काही फायदा होणार नाही. कारण बहुतांशी जिल्ह्यांमध्ये बहुतांशी शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावर आपल्या या मका पिकाची नोंद केलेलीच नाही. कारण पुढं नेमकं काय संकट येईल याचा अंदाज शेतकऱ्यांना आलेला नव्हता. आता सरकारनं हे जे दोन महत्त्वाचे निर्णय जर घेतले तर मका उत्पादकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळू शकतो. कारण मक्याचा हमीभाव 2400 रुपये सध्या बाजारामध्ये चांगला मका 1900 रुपयांनी विकला जातोय आणि मक्याचा बाजार सुरू होतो ते 1500 ते 1600 रुपयापासून. म्हणजे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या मका उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी भावात विकला जातोय. सरकारनं उद्दिष्ट वाढवून द्यावं. दुसरं म्हणजे जी काही ऑनलाईन सातबारावर पिकाच्या नोंदीची अडचण आहे ती अडचण दूर केली तर शेतकऱ्यांना आपला मका हमीभावानं विकता येणार आहे. राज्यातलं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन वाढलेलं आहे. सरकारचे आकडे सांगतात की उत्पादन जास्त आहे, परंतु खरेदीचं उद्दिष्ट मात्र 1 ते 1.5% दरम्यान देण्यात आलेलं आहे. हे खरेदीचे उद्दिष्ट जास्तीत जास्त प्रमाणात वाढवून दिलं तर शेतकरी आपला मका विकू शकतात आणि जर समजा या सातबाराची अडचण सोडवली तर मका उत्पादक काही प्रमाणात का होईना आपला माल हमीभावानं विकू शकतात. आता खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत. अनेक ठिकाणी खरेदी वाढत असल्याचं केंद्र चालकांचं म्हणणं आहे. मार्केटिंग फेडरेशन देखील सांगते की मक्याची खरेदी आता मागच्या काही दिवसांपासून वाढताना दिसते आणि पुढच्या टप्प्यामध्ये खरेदी जास्त प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे. कारण मक्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा मोठ्या प्रमाणात तुटलेला आहे. आता सरकार हे महत्त्वाचे दोन निर्णय घेईल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच सरकारनं या परिस्थितीमध्ये काय करणं अपेक्षित आहे, मका उत्पादकांनी काय करणं अपेक्षित आहे तेही कळवा. आपण रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.